फराळाची लज्जत न्यारी, रांगोळीचा शालू भरजरी, आली आली दिवाळी आली, नवचैतन्याची पहाट झाली। दीपावलीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा। नुकताच न्यायालयात असलेल्या न्यायदेवतेच्या मूर्तीचा चेहरा मोहरा बदलण्यात आलाय। नव्या रूपातल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावर आता पट्टी नाही, उघड्या डोळ्यांची ही न्यायदेवता हातात संविधान घेऊन यापुढेही न्यायालयात उभी दिसेल। न्यायाचं हे खरं तर प्रतिमात्मक रूप आहे। या न्यायदेवतेकडे पाहिलं की आपल्याला न्याय मिळणारच अशी भावना न्यायालयाची पायरी चढावी लागलेल्या प्रत्येकाच्या मनात असते। आणि ज्यांच्या मार्फत किंवा ज्यांच्या मुखातून हा न्याय निवाडा होतो ते न्यायाधीशही मग देवासमान वाटायला लागतात। तरी असं म्हणतात की शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी कधीही चढू नये, पण अनेकांच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात की त्यांना नाईलाज असतो कोर्टाची पायरीही चढावीच लागते। पुढे काय, न्यायाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे तारीख पे तारीख करत कोर्टाच्या पायऱ्या आणि आपल्या चपला लोकांना झिजवाव्या लागतात। या सगळ्या प्रक्रियेत काहींना न्याय मिळतो तर काहींना निराशा। आता तुम्ही म्हणाल अर्थातच यात काही नवीन नाहीये, खरंय तुमचं, पण आता एक कल्पना करा की ज्या न्यायासाठी तुम्ही महिने दोन महिने नाही वर्षानुवर्ष ज्या न्यायालयात खेटे घातलेत ते न्यायालयच खोटं आहे, ज्यांनी न्याय दिला ते न्यायाधीशच खोटे आहेत, तिथले वकील स्टाफ व्यवस्थित मांडून ठेवलेल्या फायली सगळंच बनावट आहे असं एके दिवशी तुम्हाला कळलं तर काय होईल तुमचं? हो, असंच घडलंय। तर गुजरातच्या गांधीनगरमधून हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। मॉरिस सॅम्युएल ख्रिश्चन नावाचा एक भामटा गेली 5 वर्ष खोटा न्यायाधीश म्हणून गांधीनगरातल्या लोकांना गंडवत होता। बरं, तो नुसता न्यायाधीश बनला नाही तर त्याने काही साथीदारांच्या सोबतीने अख्खं खोटं न्यायालयच गांधीनगरमध्ये उभं केलं। हुबेहूब न्यायालयासारख्या असणाऱ्या त्या बनावट न्यायालयात त्याने कामावर ठेवलेले वकील स्टाफही गेली 5 वर्ष नित्यनियमाने येऊन या खोट्या न्यायनिवाड्याचा खेळ मांडून लोकांना फसवत होते। गांधीनगरमध्ये मॉरिसने बनावट न्यायाधिकरण म्हणजे ट्रिब्युनल कोर्ट म्हणून आपलं कार्यालय उभं केलं होतं। इथे तो स्वयंघोषित न्यायाधीश म्हणून काम करायचा। मुख्य न्यायालयानंच आपल्याला अधिकृत मध्यस्थी म्हणून नेमलं असल्याचा खोटा दावा मॉरिस करायचा। न्यायालयाच्या बाबतीत असा बनाव रचला जाऊ शकतो याचा कधी कोणी विचारही केला नसेल। लोक डोळे झाकून त्याच्यावर विश्वास ठेवायचे। आपली फसवणूक होतीये किंवा झालीये हे गेली 5 वर्ष तरी लोकांना कळालं नाही। इतक्या शिताफीने त्याचे वकील आणि इतर स्टाफ ते अगदी खरं न्यायालय असल्यासारखं तिथं वातावरण निर्मिती करायचे। न्यायालयात जसं कामकाज चालतं अगदी त्याचप्रमाणे सगळा कारभार इथे चालायचा। चार्जशीट फाईल केली जायची, सुनावणीची तारीख दिली जायची, फिर्यादी आरोपी कोर्टात दाखल व्हायचे, मग मागाहून हे बनावट न्यायाधीश महाशय येऊन आपल्या खुर्चीत बसायचे आणि खटला सुरू व्हायचा। काही दिवसांनंतर न्यायाधीश महाशय निकाल द्यायचे, अनेकदा तर जमिनीशी संबंधित प्रकरणामध्ये अक्षरशः आदेश जारी करायचे। इतक्या सराईतपणे या न्यायालयात कामकाज सुरू होते। हे सारं बनावट असेल अशी कधी कोणाला शंका आली नाही, पण लोक त्यांच्याकडे कसे यायचे? तर मॉरिस काय करायचा, ज्यांची खरी प्रकरणं सिव्हिल कोर्टात प्रलंबित आहेत त्यांच्याशी आपल्या वकिलांकडून संपर्क करून ही प्रकरणं सोडून देतो असा दावा करायचा आणि ठराविक रक्कम त्यांच्याकडून उकळायचा। इतकंच नव्हे तर अनेक खोट्या प्रकरणानंतर त्याने आतापर्यंत निर्णय दिले आहेत। नंतर लोकांनी ते खरे मानून स्वीकारलेत। पण आता असं काय घडलं की गेली 5 वर्ष मागमूसही न लागू देता बनावट न्यायाधीश मॉरिसनं उभा केलेला हा बनाव न्यायालयाचा डोलारा पत्त्यांसारखा हालायला लागला। तर त्याला कारणीभूत ठरला तो त्याने दिलेला एक बनावट न्यायनिवाडाच। आतापर्यंत मॉरिसने जमीन विवादांशी संबंधित प्रकरणं अतिशय हुशारीने हाताळली होती, पण यावेळेस त्याचा सामना झाला तो एका सरकारी प्रकरणाशी। यात 2019 मध्ये मॉरिसने सरकारी जमिनीशी संबंधित एका प्रकरणात आपल्या अशिलाच्या बाजूने आदेश दिला। निकाल लागल्यानंतर प्रकरणाशी संबंधित व्यक्तीने त्या जमिनीवर हक्क सांगितला आणि ती जमीन सरकारकडून सोडून घेत त्या व्यक्तीच्या ताब्यात देणं नियमांनुसार गरजेचं झालं, कारण बनावट न्यायालयात का होईना पण त्याला न्यायच तसा मिळाला होता। इथे मॉरिसची तारांबळ उडाली। आपला हा सगळा बनाव उघडकीस येऊ नये म्हणून त्याने दिलेल्या खोट्या आदेशाद्वारे कलेक्टरला त्या जमिनीच्या मालकी हक्काच्या नोंदीत त्याच्या अशिलाचे नाव टाकण्याचे आदेश दिले। पण नंतर त्याच आदेशाच्या आधारावर सिव्हिल कोर्टात सरकारकडून अपील दाखल करण्यात आली। यावेळी सिव्हिल कोर्टातल्या रजिस्ट्रारनं त्या आदेशावरच संशय व्यक्त केला आणि त्यानेच अहमदाबाद शहराच्या करंज पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केली। त्यानंतर न्यायालयाचा आदेश खोटा कसा काय असू शकतो यावरून तपासाचा धागा उलट दिशेने फिरला आणि यानंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला। त्यातूनच पुढे फक्त तो आदेशच नाही तर न्यायाधीश न्यायालय सारच बनावट असल्याचं समोर आलं। पोलिसांनी तातडीने मॉरिसला अटक केली असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या 170 आणि 419 कलमाखाली आता गुन्हा दाखल झालाय। जो आजवर खोट्या न्यायालयाच्या खोट्या न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून खोटा न्याय देत होता त्याची आता खऱ्या न्यायालयात खऱ्या न्यायाधीशासमोर खरीखुरी सुनावणी होईल। आता या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची काळी पट्टी निघाली आहे, त्यामुळे तिच्या न्यायदान प्रक्रियेत झालेल्या फसवणुकीवर तिच्याच समक्ष योग्य तो न्याय निवाडा होईल हे नक्की।